नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माझे 10 वाजता येणारे व्हिडिओ नक्की दररोज आवडतील मला असं वाटतं. तर ताईंनो, इथं पहा गंध लावून घेत आहे मी माझ्या मुलाला, कारण आज रविवारची सुट्टी आहे आणि यांना गावाकडे जायचं होतं. तर ह्यो म्हणला मला पण जायचंय. दर रविवारी जावं असं वाटतं त्याला. तर आमच्या घराला सगळ्यात आवडता छंद मला, माझ्या मुलीला, यांना आणि माझ्या मुलांना खूप टिक्का आवडतो गंधाचा आणि आम्ही कंटिन्यू लावत असतो. मला तर टिकली लावायच्या ऐवजी टिक्का खूप आवडतो. तर इथं मी माझं स्वतःच आवरून घेतलंय. तर रविवारी आपल्याला चान्स असतो केंद्रात जायला. तर कसा तर सकाळी सकाळी डब्बा नसतो आणि सकाळच्या आरतीला जाणं गरजेचं आहे. खूप लोक उशिरा उठतात याच्या दिवशी, आरती दिवशी. तर तुम्ही आता ट्रॉफिक पाहिलीच असेल. तर केंद्रापाशी भरपूर साऱ्या मोटरसायकली किंवा स्कूटी उभा होत्या. तर तिथं खूप गर्दी होती. केंद्रात गेले, दर्शन झालं, 8ची आरती झाली, स्वामींचा आशीर्वाद घेतला, घरी आले आणि अचानक एक विचार आला. देवपूजा वगैरे तिथून आल्याच्या नंतर केली ताईंनो. तर ही पूजा दिदीने केली आणि पूजा करून झाल्याच्या नंतर आम्हाला दोघींनी आम्ही बसल्या बसल्या एक निर्णय घेतला. तर चला म्हणलं आज जायचं गावाला. तर गावाला कुठं जायचं समोर तुमच्या लक्षात येईलच. तर सध्या माझं मार्केटमध्ये जाणं होत नाही, त्यामुळे जास्त काही फुलं वगैरे नाही येत. तर दारात ही अशी दिंडोरीमधून आणलेले आहेत हे साचे, त्याची रांगोळी काढत असते. ते गोपद्म मला रोज आवडतात दारात काढायला. साधी सिंपल रांगोळी काढून घेतली. महाराजांना सकाळी सकाळी पोह्याचा नैवेद्य दाखवला आणि इथं आरती करून आपलं पूजा करून आता निघण्याची तयारी चालू होती. तर म्हणलं चला आता निघावंच. मग तेवढंच चला स्वामी आमच्या सोबत. तर मग काय स्वामींना म्हणलं चला, रक्षा आहे त्या पन्नीमध्ये स्वामींचा फोटो आहे. लगेच स्वामींना म्हणलं चला आमच्यासोबत. तयार झालोत. पहिलं तर पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये 2 लिटर. पहिलं तर पेट्रोल होतंच, पण प्रवास करायचा म्हणल्यावर टाकलं. पंप थोडासा लांब आहे म्हणून अलीकडेच टाकून घेतलं. महाराजांना सोबत घेतलं, मुलीला सोबत घेतलं आणि निघाले माहेराच्या दिशेने. माहेराची जायची ओढ खूपच असते. माहेराला जायचं म्हणलं तर मला सकाळी भूक पण लागत नाही आणि खरंच खूप आनंद होतो. तर स्वतः ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे ताईंनो. मी तर म्हणेन 4 व्हीलर 2 व्हीलर स्वतः शिका आणि दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका. म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड म्हणजे कसं, स्वतःला आलं तर आपण इतरांना म्हणू शकत नाही की चला आम्हाला घेऊन जा, किंवा त्यांना वेळ नसतो. कधी कधी त्यांना वेळ असेल तर आपल्याला वेळ नसतो, असं होतं. त्यामुळे आपण स्वतःचे कामं स्वतः आले ना तर आपण बी जाऊ शकतो. मी तर यांचे धन्यवाद म्हणाल की त्यांनी मला 2 व्हीलर शिकवली. 4 व्हीलरला सुद्धा खूप वेळा म्हणले 4 व्हीलर शिक म्हणून, पण मी काही शिकले नाही ताईंनो. तर इथं बाळ कसं गप्पा मारते आणि माझ्या बहिणीला खूप आनंद झाला की बहीण अचानक आली. आम्ही दोघींनी असं ठरवलं होतं की सगळ्यांना अचानक जाऊन सरप्राईज द्यायचं आणि ह्या बाळांकडे असंच आवाज वाटतं कधी जावं कधी भेटावं. ताईंनो, आता आमचे सगळ्यांचे खूप म्हणजे मुलं मोठाले झालेत आणि छोटे म्हणले तर माझ्या बहिणीचे बाळ आहेत आणि यांना पाहिलं का मला खूपच म्हणजे असं वाटतं की कधी जाईल आणि कधी घेईल असं होतं. ताईंनो, मग काय मनात आलं आणि लगेच निघालो होतं बाळांना भेटायला. बाळाला भेटायला बाळ बघा किती छान गप्पा मारत आहे. मी तर म्हणून स्वामी तुमचा आशीर्वाद. माझे दोन्ही मुलं खूप हुशार आणि खूप आनंदी त्यांच्या जीवनामध्ये येऊ द्या. ताईंनो, इथं बाळ छान गप्पा मारत आहे आणि मग आम्ही गेलो. खूप आनंद झाला तिला, तिच्या सासूबाईला छान अशी मग बाळांची भेट घेतली. त्यांच्या सोबत गप्पा छप्पा झाल्या मस्त आनंदात. परत मग आम्ही गेलो फोन नव्हता केला तिला की आम्ही येणार आहेत म्हणून. मग आम्ही तिथं बाळापाशी बसलो तोपर्यंत लगेच कुकर लावलं, छान खिचडी केली, शेवचिवडा मस्तपैकी, जिलबी हे गोडी शेव आणि पापड, मस्तपैकी जेवण केले तिथं. आणि त्यानंतर जेवण झाल्यावर जायचं होतं आईकडं, पण चला नवीन आणलेला आहे. आतापर्यंत नव्हतं टाकलंय. खूप आनंदात पण चला मी शूट घेतला, कारण कधी कधी काय करतो लेकरांचा खूप मोठा. पण चला आता कुठं काय राहिलंय, जन्मलं की सगळ्यांच्या लेकर दिसत वगैरे काही नसते ताईंनो, मनातल्या शंका.
तर मग आईकडे आलं, आईला त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. आम्ही दिसलो तर ते फोन नाही काही झालं. तर हा मुलगा माझ्या भावाचा आहे. तो सुद्धा पहा किती गेला ना तर सगळ्यांकडे 5-5 मिनिटं बसावं लागतं. तर हे माझे आई वडील आहेत, ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या चुलते आहेत. तर थोडंसं आईपाशी बसलो कारण 4-4:30 वाजले होते. परत लय अंधार पडतो. ही पहा आपली संस्कृती. त्यांनी मी मोबाईल चालू केला की त्यांनी लगेच पदर माझ्या चुलतेने डोक्यावरती घेतला. तर मग आई पप्पाला भेटलो थोडंसं आणि लगेच निघायचं होतं ताईंनो. खूप अंधार पडणार होता आम्हाला जायला. कारण सकाळी खूप उशिरा गेलो. सगळं घरचं आवरून रविवारचं म्हणल्यावर कपडे असतात एक्स्ट्रा धुवायला. परत आरतीला गेलते, सकाळचे कामं होते. तर हा निसर्ग माझ्या माहेराचा आहे तळ्याचा. चलता चलता घेतला थोडासा शूट. तर खरं तर मला इथं जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता पण वेळच भेटला नाही. सगळा दिवस मावळायला गेलाय. व्हिडिओ आवडला तर